हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा, अनेक जणांना हा प्रश्न पडतो की नवरात्रीचा उपवास आपण कधी सोडावा, नाही का? किंवा घटाचं काय करावं, कसं विसर्जन करावं, केव्हा उठवावा, याचं काहीच आपल्याला कल्पना राहत नाही. तर मी याच्याबद्दल थोडं काही सांगणार आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास पुढे पण अनेकांना शेअर करा. तर चला जाणून घेऊया 9 दिवसांचा उपवास आपण कधी सोडावा. नवरात्रीत 9 आकड्याला खूप विशेष महत्त्व आहे. आपण 9 दिवसाचे घटाला माळा चढवतो, नवरात्र पडतात व आपण 9 दिवस आपण देवी आदिशक्तीची पूजा अर्चा करतो. त्यामुळे नवरात्रीचा उपवास हा 9व्या दिवशीच सोडवला गेला पाहिजे. अनेक जण दसऱ्याला सोडतात, तर ते चालत नाही, चुकीचं आहे. आपण 9 दिवसाचा उपवास हा 9व्या रात्रीच सोडला पाहिजे. व दसऱ्याला उपवास सोडला तर तो दशरात्री म्हणजे 10वा दिवस उगून जातो किंवा 10व्या दिवसाचा उपवास म्हटला जातो. कारण की 10वा दिवस सुरू होतो. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार घट देखील 9मीच्या दिवशीच आपण हलवला गेला पाहिजे किंवा उठवला गेला पाहिजे. व सर्व पूजाविधी ही 9व्या दिवशीच आपण विसर्जन करायला पाहिजे. आपण ते जे धान्य पेरलेलं असतं, ज्वारे, गहू, नाही का, ते धान्य, नाही का, आपण त्याला अंकुर म्हणतो. गहू पेरतो, ज्वारी पेरतो, नाही का, बाजरी, जे काही पेरलेलं असेल तुम्ही ते घटाच्या अवतीभोवती ते अंकुर घ्यायचे आहे व दसऱ्याच्या दिवशी ते देवांना अर्पण करायचे आहे. दसऱ्याच्या दिवशी, 9व्या दिवशी नाही, तर दुसरा दिवस दसऱ्याच्या विजयादशमीच्या दिवशी ते अंकुर तुम्ही देवांना अर्पण करू शकतात. व त्या गहू उगवलेले असतात, त्याची आपण दसऱ्याच्या दिवशी माळ करून जर देवांना अर्पण केली तर आदिशक्ती प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर तिची कृपा असू देते, तिचा आशीर्वाद असू देते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ते अंकुर उगवलेले असतात त्याची माळ करून सर्व देवांना अर्पण करायची आहे. खूप शुभ असतं. नवरात्रीचे उद्यापन हे 9 दिवसांचे असल्यामुळे नवमीला सर्व पूजा आवरून झाली पाहिजे व हवन हे अष्टमीला केलं गेलं पाहिजे. बघा, 8व्या माळीला हवन खूप शुभ असतं. त्यामुळे काही लोक 9व्या माळीला करतात, काही 8व्या माळीला करतात. त्यामुळे अष्टमीचा हवन हा फार शुभ मानला गेला आहे. अष्टमीच्या दिवशी हवन घरात चालतो. या 8व्या माळीच्या हवनामध्ये म्हणजे अष्टमीच्या हवनामध्ये आई भगवतीला तुम्ही गोडधोडाचा नैवेद्य टाकायचा आहे. पुरणाची पोळी, खीर, नाही का, तुम्ही जे बनवलेलं असेल गोडधोडाचा नैवेद्य तो या हवनमध्ये टाकायचा आहे. या हवनाच्या मार्फत देवीच्या मुखात तो घास जातो असं शास्त्रानुसार मानलं गेलं आहे. तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही होम हवनमध्ये गोडधोडाचा नैवेद्य टाका व तो आईच्या मुखात जातो असं सांगितलेलं आहे. पण तुम्ही तो गोडधोडाचा नैवेद्य केला असाल पण तुम्ही उपवास सोडायचा नाही आहे. उपवास तुमचा 9व्या माळीला 9व्या रात्रीच सुटेल, त्या दिवशी सुटणार नाही. 8व्या माळीला आपण हवनाच्या दिवशी गोडधोडाचा नैवेद्य त्या हवनमध्ये अर्पण करून आई भगवतीच्या मुखात जातो व आई भक्तांवर आपली सदैव आशीर्वाद असू देते, कृपा असू देते, कृपादृष्टी असू देते. उपवास हा गोडधोड पदार्थावरच सोडला गेला पाहिजे. 9व्या दिवशी 9व्या रात्री बी तुम्ही गोडधोडाचा स्वयंपाक करून त्याच्यावर गोड एखादा पदार्थ करून त्याच्यावर उपवास सोडवला तरी चालेल, पण उपवास हा गोड पदार्थावरच सोडला पाहिजे. नंतर तुम्ही काही खाल्लं तरी चालेल, पण मात्र उपवास हा गोड पदार्थावर सुटला पाहिजे. थोडक्यात सांगू इच्छिते की पूर्ण 9 दिवस उपवास असेल तर उपवास हा 9व्या रात्रीला सोडावा. घटाची सर्व पूजा अर्चा आवरून विसर्जन हे 9मीलाच करावे व घटामध्ये जे आपण धान्य पेरले असते मातीत ते थोडेसे काढून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ते सर्व देवांना तुम्ही अर्पण करायचे आहे. सर्व देवी देवतांना 9मीचं पूजापाठ करावे. फुलांचे हार व माळा चढवाव्या दसऱ्याच्या दिवशी. पण तुमचं जे साहित्य असेल घटाचं सर्व
पूजा वगैरे ते नवमीच्या दिवशीच विसर्जन झाली पाहिजे. थोडीशी अंकुर काढून ठेवा, ते दसऱ्याच्या दिवशी तुम्ही देवांना अर्पण करा. देवांना चांगलं दसऱ्याच्या दिवशी स्वच्छ आंघोळ वगैरे करून पूजा अर्चा करून त्यांना नवीन फुलांच्या माळा चढवा. व दसऱ्याचा मी एक महा उपाय सांगणार आहे. त्या उपायाला तुम्हाला काहीही खर्च नाही, पण दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या घरात अगदी भरभराटी, सुख, समाधान, शांतता, आनंद लागणार आहे. तर तो छोटासा उपाय तुम्ही नक्की ऐका आणि नक्की करा. तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही स्नान वगैरे करून घरात स्वच्छता करून देवांची पूजा अर्चा करून एक छोट्याशा कापूरच्या भांड्यात तुम्ही कापूर घ्यायचा आहे आणि त्यात 2 लवंग टाकायच्या आहेत आणि पूर्ण घरभर ही धुनी द्यायची आहे. कापूरची आणि लवंगची धुनी पूर्ण घरात द्यायची आहे आणि ती धुनी देता देता तुम्ही आई भगवतीचं नामस्मरण करायचं आहे की आई भगवती आमच्या घरातील सर्व इडापिडा करणीबाधा जे असेल, काही निगेटिव्हिटी, वाईट विचार हे सर्व नष्ट कर आणि तुझा कृपा आशीर्वाद असू दे, तुझी सतत आमच्या डोक्यावर आशीर्वाद असू दे, असं आई भगवतीला सांगायचं आहे. तर हा छोटासा व्हिडिओ आहे, नक्कीच शेअर करा. कारण की काही लोकांना माहिती नाही राहत की उपवास कधी सोडला पाहिजे, घटाचं काय केलं पाहिजे, दसऱ्याच्या दिवशी काय केलं पाहिजे. तर थँक्यू अँड धन्यवाद.